नमस्कार. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या SPPU एज्युटेक फाउंडेशन तर्फे सुरू करण्यात आलेल्या शोध नवीन वाटांचा या मालिकेमध्ये मी वैभवी पिंगळे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण एक युनिक विषय घेऊन आलेलो आहोत. आपण सगळेच जण शाळेत असताना सुरुवात आपली शिक्षणाची ही लिहिण्यापासून होते. तर जे आपण लिहितो त्याचं अनालिसिस करणं म्हणजे त्याचं विश्लेषण करणं म्हणजे हे ग्राफोलॉजी. तर आज आपल्याबरोबर ह्या करिअर फील्डमध्ये काय काय करता येऊ शकतं आणि संवाद साधण्यासाठी आलेले आहेत आदित्य ओक सर. हे सृजन ग्राफोलॉजिकल सोल्युशन्स अँड कोचिंग सेंटरचे संस्थापक आहेत आणि गेले 10 ते 13 वर्ष जवळजवळ ते ग्राफोलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस करतात. धन्यवाद सर, आज तुम्ही आमच्याबरोबर इथे संवाद साधायला आलात. तर सर, पहिला प्रश्न हा आपण की ग्राफोलॉजी हे क्षेत्र म्हणजे नक्की काय आहे? ते आर्ट्स आहे, सायन्स आहे का त्याच्या पलीकडे जाऊन अजून काही आहे? व्हेरी इंटरेस्टिंग. ग्राफोलॉजी हे असं शास्त्र आहे की ज्याच्यामध्ये आपण माणूस विचार कसा करतो हे आपण समजून घेऊ शकतो बेस्ड ऑन हँडरायटिंग. हस्ताक्षर जसं लिहिलेलं आहे, म्हणजे समजा आता तुमचं एक हँडरायटिंग सॅम्पल मी बघितलं तर मला त्याच्यावरनं समजू शकतं की तुमच्या मनामध्ये काय चाललंय आता. आणि त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या टॉपिक्सशी रिलेटेड तुम्ही जे काय विचार करताय ते वेगवेगळ्या टॉपिक्सशी रिलेट कसे होतात याच्याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन मिळू शकते. ग्राफोलॉजी हे मुळात एका खूप काय म्हणतो ना आपण बेसिक गोष्टीवर आधारित आहे. दॅट इज कॉल्ड एज कॉमन सेन्स. की जर का विच इज व्हेरी अनकॉमन दीज डेज. पण असं आहे की जितकं जास्त आपण सायंटिफिक पॉइंट ऑफ व्ह्यूनी त्या हँडरायटिंग सॅम्पलकडे बघतो आणि कॉमन सेन्सनी बघतो, त्याच्यामध्ये काय चूक आहे काय बरोबर आहे याचा विचार न करता बघतो, प्लेनली बघतो, तितक्या गोष्टी जास्त उमगत जातात आपल्याला व्यक्तीबद्दलच्या. अशा प्रकारचं ते शास्त्र आहे. आणि आपण म्हणतो की नाही की जसं मी सायकल चालवायला शिकलो, स्विमिंग करायला शिकलो, फर्स्ट टाइम जेव्हा केला ट्राय त्यावेळेला काय फारसं मला बरं येत नव्हतं. पडलो काय बुडलो काय असं काही चाललं होतं. पण जसं जसं मला त्याच्यामध्ये मास्टरी यायला लागली तसं तसं मला ते आत्ता सुद्धा आता 15 वर्षानंतर जर का मला सायकल चालवायला सांगितली कोणी तर मी चालवू शकतो. हे सेम हँडरायटिंगचं आहे की हस्ताक्षर हे आपलं खूप लहान वयामध्ये मनामध्ये गिरवलं गेलेलं असतं. पण ते हस्ताक्षर आपण आताच्या काळामध्ये खूप लोक लिहित नाहीत ना. त्याच्यामुळे होतं असं की लोकांना असं वाटतं की मग हँडरायटिंग अनालिसिस वरून तू कसं सांगणार मला, मी तर लिहितच नाही. बरोबर, म्हणजे हाऊ ॲक्युरेट इज दॅट असा लोकांचा प्रश्न असतो. मुद्दा असा येतो की जसं मला आत्ता पाण्यात टाकलं तर मी पोहू शकतो, तसंच मी आत्ता लिहायला सांगितलं तर लिहू पण शकतो. नक्कीच. का? कारण काय, हे जे प्रोग्रामिंग मी म्हणतोय ते 3 पद्धतीत आहे. सोप्या भाषेत बोलायला गेलं तर मोठा मेंदू, छोटा मेंदू आणि स्पायनल कॉलम या 3 पद्धतीमध्ये आहे. मोठा मेंदू हा सगळे कॉन्शियस डिसिजन्स आपण आयुष्यातले घेत असतो मोठ्या मेंदूनी, म्हणजे पुढचा वाला जो आहे तो. मागचा छोटावाला जो मेंदू आहे त्याच्यामधनं आपण सगळे सबकॉन्शियस लेवलला डिसिजन्स घेत असतो. आणि स्पायनल कॉलम मधनं आपण सगळे रिफ्लेक्स ओरिएंटेड डिसिजन्स घेत असतो विच इज अनकॉन्शियस. म्हणजे समजा मी तुम्हाला असं म्हटलं की हँडरायटिंग जेव्हा मी फर्स्ट टाइम मला शिक्षकांनी सांगितलं की ए असा लिहायचा, बी असा लिहायचा, अ ब कडं, तर दॅट वॉज हॅपनिंग फ्रॉम मोठा मेंदू पॉइंट ऑफ व्ह्यू. तेव्हा मी ते नवीन शिकत होतो. ते गिरवत 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 ते छोट्या मेंदूकडे ती सगळी इन्फॉर्मेशन पास ऑन झाली आणि त्याची सवय झाली. येस, करेक्ट, एक्झॅक्टली. आणि त्याच्याही पेक्षा जास्त प्रॅक्टिस केल्यानंतर आता दॅट हॅज गॉन टू स्पायनल कॉलम. सो एनी टाइम यू स्टार्ट रायटिंग युअर माइंडसेट इज गोइंग टू गेट रिफ्लेक्टेड इन द हँडरायटिंग. त्याच्यामुळे असा जो काही मुद्दा असतो की नाही की आता तर मी लिहितच नाही, मग तो अनालिसिस कसा करणार, तर तसं नाहीये ते. आपल्याला जे स्पायनल कॉलम मधनं इन्फॉर्मेशन येणार आहे, जी ऍक्च्युली आपण जेव्हा अमिबा म्हणून आपण पृथ्वी तलावर आलो होतो तेव्हापासून आतापर्यंतची सगळी इन्फॉर्मेशन ही त्या स्पायनल कॉलम मध्ये रेकॉर्डेड असते आपल्या प्रत्येकच माणसाच्या. सो ती इन्फॉर्मेशन ही ऍक्च्युली आपण हँडरायटिंग मधनं बघत असतो की त्या व्यक्तीचे एक्सपिरियन्सेस काय आहेत, मेमरीज काय आहेत, बेसिकली पास्ट त्या व्यक्तीचा कसा आहे, पास्टच्या बेसिसवर त्याचा प्रेझेंट ठरणार आहे, कारण काय त्या अनुषंगाने तो निर्णय घेणार आहे आणि प्रेझेंटच्या निर्णयांवरनं त्याचं फ्युचर ठरणार आहे. सो अशी ती लिंक आहे सगळी. सो बघायला गेलं तर हे सायन्सच आहे. आणि सायन्स का म्हणतोय, कारण काय काही काही मेजर सायन्सेसच्या बेसवर ग्राफोलॉजी अवलंबून आहे. जसं की सेक्रेट जिओमेट्री, केमिस्ट्री, ह्युमन सायकोलॉजी, ह्युमन अॅनॉटॉमी आणि कॉमन सेन्स. राईट. सो ह्या सगळ्या गोष्टींचं एकत्र केल्यावर ग्राफोलॉजी बनतं. सो सगळे जर का हे सायन्सेस एकत्र आपल्याला कळले
हस्ताक्षरात बघता आले किंवा ड्रॉइंग मध्ये बघता आले तर आपल्याला पटकन माणूस समजू शकतो. आणि रादर मी असं म्हणेन की दासबोधात याचा उल्लेख केलेला आहे रामदास स्वामींनी, की व्यक्तीच्या हस्ताक्षरावरनं आपल्याला व्यक्तीचा स्वभाव कळू शकतो. बर. हा असा उल्लेख केलाय. त्याच्यामुळे असं आहे की साहेबांना ते कधीच कळलं होतं, पण ते ग्राफोलॉजी असं कॉइन जेव्हा टर्म झाली तोपर्यंत मधले जेवढे वर्ष गेले असतील तेवढे गेले असतील. एखादं उदाहरण देऊ शकता तुम्ही की माइंडसेट कळतो म्हणजे कसं कळतं? राईट. आता मी आजचीच तुला गोष्ट सांगतो की करिअर रिलेटेड टॉपिक चालला होता आणि मॅडम खूप फ्रस्ट्रेटेड होत्या. MBA केलं होतं मार्केटिंगमध्ये आणि चांगलं पॅकेजवाला जॉब चालला होता त्यांचा, बट शी वॉज एक्स्ट्रीमली फ्रस्ट्रेटेड. सो त्यांच्या आई बरोबर त्यांचं डिस्कशन चाललं होतं की ही म्हणते की आता मला सोडायचंय, आता मला जॉबच नाही करायचा आहे. सो हँडरायटिंग जेव्हा बघितलं तेव्हा मला लक्षात आलं की या व्यक्तीचं ऑन फ्लोर काम करण्याची क्षमता खूप चांगली आहे. अच्छा. पण तिचं काम जे आहे ते सगळं क्लेरिकल तिला मिळाले, ती बॅकएंडला काम करते. सो आता झालं असं की मी त्यांना फक्त एवढा एकच प्रश्न विचारला की इथे थोडासा जरी स्विच केला आपण, रिक्वेस्ट तर करू शकतो ना आपण की मला बॅकएंडला काम करायच्या ऐवजी ऑन फ्लोर काम द्या. इट हॅपन्ड आणि आता त्यांचं असं म्हणणं आहे की आय कॅन गिव्ह इट अ ट्राय. ओके. राईट. सो इथे कसं होतं ना की माणूस पटकन क्विट करायला जातो की हे येत नाही ना, हे आवडत नाही ना, सोडून दे. पण बेस्ड ऑन हँडरायटिंग अनालिसिस जर का आपल्याला कळलं की का आवडत नाहीये, काय येत नाहीये, कारण काय तुझ थॉट प्रोसेसच वेगळी आहे ना. राईट. एक्सप्रेस करण्याची थॉट प्रोसेस आहे, एक्सप्रेस करण्याचा माइंडसेट आहे. वाय आर यू ॲट द बॅक एंड? मागे बसून काय करणार तुम्ही? असा एक विषय असतो. मूळ स्वभावाशी जाणं आणि तिथून मग काय चांगलं करता येईल किंवा काय अजून स्वतःला कसं डेव्हलप करता येईल याच्याकडे ग्राफोलॉजी घेऊन जातं. व्हेरी करेक्ट. मग तुम्ही हा युनिक पाथ किंवा नवीन पाथ कसा स्वतःसाठी निवडला? करेक्ट. मी 9वी मध्ये होतो त्यावेळेला ऍक्च्युली माझ्या आईने एक सेशन ऑर्गनाईज केलं होतं ग्राफोलॉजीच्या माध्यमातून स्त्री स्वास्थ्य. अच्छा. असा टॉपिक होता आणि मॅडम आल्या आणि त्यांनी हँडरायटिंग बघून मला सांगितलं की यू लॉस्ट युअर ग्रँडफादर बिकॉज ऑफ कॅन्सर. ओ. अँड आय वॉज ब्लोन अवे. आय वॉज मीटिंग दॅट मॅडम. मी पहिल्यांदा भेटत होतो त्या मॅडमला आणि त्यांनी मला हा अनालिसिस सांगितला. मी गॉन होतो, मला कळलंच नाही की हे कुठनं आलं. सो मी तेव्हापासून असं माझ्या डोक्यात चाललं होतं की अरे हे काहीतरी वेगळं आहे, हे मला कळलेलं नाही नीटचं की ह्यांना कसं कळलंय, पण मला हे कळून घ्यायचंय. सो मी 9वी पासून मागे होतो. फायनली मी 11वी 12वी मध्ये गेल्यानंतर मला कोर्सेस दिसायला लागले की असं आहे असं आहे असं आहे. आणि मग त्या मॅडमच्याच थ्रू त्यांच्या मिस्टरांकडे मी ट्रेनिंग घ्यायला सुरुवात केली 2012 मध्ये. ओके. सो 12 मध्ये जेव्हा ट्रेनिंग सगळं माझं झालं त्याच्यामुळे ऍक्च्युली ट्रेनिंग चालू असताना पण माझं कन्सल्टेशन मी सुरूच केलेलं होतं. कारण काय आता इट इज सेफ फॉर मी टू से की ग्राफोलॉजी चोज मी इन्स्टेड ऑफ मी चुझिंग ग्राफोलॉजी. कारण काय माझ्या बरोबर जे 15 लोक होते त्यांचं अनालिसिस आणि माझं अनालिसिस ह्याच्यामध्ये फरक होता. नॅचरली तुमचं इन्क्लिनेशन त्याच्याकडे होतं. येस. आणि त्याच्यामुळे होत असं गेलं की मला ते अपसुकच येत गेलं, ऑटोमॅटिक येत गेलं. म्हणजे मी त्या गोष्टीचं क्रेडिट घेऊच शकत नाही की मी काहीतरी खूप अनालिसिस करतोय, मला खूप काहीतरी कळतंय असं मला वाटतच नाही. हँडरायटिंग स्पीक्स टू मी असं मला वाटतं. हस्ताक्षर माझ्याशी गप्पा मारत असतं असं मला वाटतं. त्यामुळे इन अ वे माणूस माझ्याशी गप्पा मारत असल्यावर का. आणि कसं आहे ना की आता समजा मी इथे इंटरव्ह्यूला बसलोय आणि तुम्ही मला विचारताय की काय हाऊ आर यू, मी म्हणतोय टकाटक, पण ऍक्च्युली माझ्या मनात काय चाललंय कोणी खरं बोलत नाही, शक्यतो बोलत नाही. ऑनेस्टी ही एवढी पण नाही. हा करेक्ट, रेअर आहे. पण हँडरायटिंग मधून तुम्हाला इमिजिएटली कळू शकतं. ओके. आणि मग हे हँडरायटिंग शिकताना जसं की तुम्ही म्हणालात की तुम्हाला काही कोर्सेस दिसले, तर भारतामध्ये या क्षेत्राबद्दल किती लोकांना माहिती आहे किंवा या क्षेत्राबद्दल किती अवेअरनेस आहे, जेणेकरून, कारण ह्या पूर्ण इंटरव्ह्यूचा उद्देश हाच आहे की जे अनएक्सप्लोर्ड करिअर ऑप्शन्स आहेत किंवा त्यातल्या ज्या काही संधी किंवा त्यातले जे काही चॅलेंजेस आहेत ती आपल्याला विद्यार्थ्यांपर्यंत न्यायची आहे. तर ह्याच्याबद्दल भारतामध्ये माहिती अवेलेबल आहे, किती कोर्सेस अवेलेबल आहेत आणि तुम्ही ते कसे शोधलेत? येस, कोर्सेस खूप अवेलेबल आहेत ऍक्च्युली. म्हणजे माहिती नाहीये अशातला प्रकार नाहीये, माहिती आहे लोकांना, पण या सायन्सचा यूज काय हेच माहित नाहीये. म्हणजे मी शिकून करू काय? ग्राफोलॉजी
चा काय यूज काय. सो आता सगळ्याचा सगळा फोकस हा लोकांचा आणि माझा सुद्धा त्याच्यातनं मॉड्यूल्स क्रिएट करण्याचा आहे. म्हणजे कसं की ग्रॅफोलॉजी नुसता शिकलो आणि सेल्फ डिस्कव्हरी केली तर सेल्फ डिस्कव्हरीचे पैसे नाही मिळतो, बरोबर आहे. पण पैसे मिळवण्याकरता आपण ग्रॅफोलॉजीचा उपयोग कुठे करतो. तर तसे जे वेगळे फील्ड्स आहेत, मी पर्सनली ग्रॅफोलॉजीचा करिअर गायडन्स मध्ये, कॉर्पोरेट ट्रेनिंग आणि एम्प्लॉयमेंट रिक्रुटमेंट मध्ये आणि स्पोर्ट्स मध्ये आणि रिलेशनशिप मॅनेजमेंट मध्ये, ह्या 4 पद्धतींनी मी सध्या ग्रॅफोलॉजीचा उपयोग करतो. बाकी जे आता ट्रेनिंग आणि हे सगळे लोक घेत आहेत, खूप ग्रॅफोलॉजिस्ट आहेत बरं का, म्हणजे असं नाहीये की खूप आपल्याकडे तुटवडा वगैरे, खूप ग्रॅफोलॉजिस्ट आहेत आपल्याकडे. पण सगळ्यांचा मुद्दा फक्त एवढा आहे की मी शिकवतो आणि मला तू पैसे दे, बस. नो बडी इज टॉकिंग अबाउट मी तुला शिकवतो आणि तुझ्या क्षेत्रात तुला हे कसं वापरता येईल. राईट. फॉर एक्झाम्पल आत्ताचा आपला सेटअप जर का बघितला तर प्रत्येक व्यक्तीचा वेगळा वेगळा काहीतरी स्किल सेट आहे. तो स्किल सेट आपल्याला हस्ताक्षरामधून जर का दिसला तर तो व्यक्ती हा नॅचरलीच हॅपी असणार आहे, कारण आपण त्याचं स्ट्रेंथ वापरतोय तिथे, बरोबर आहे. पण त्या गोष्टी करता ते ऍप्लिकेशन जमलं पाहिजे आणि ऍप्लिकेशन ओरिएंटेड आता फारसं लोक शिकवत नाही. दॅट इज द फॅक्ट अँड आय एम ट्राइंग टू डू द एक्झॅक्ट सेम थिंग. की अप्लाइड ग्रॅफोलॉजी मध्ये मला पर्सनली जास्त इंटरेस्ट आहे आणि तेच मला लोकांना शिकवायचंय, असं सध्या माझं चाललंय. ओके. सो मग ही अप्लाइड ग्रॅफोलॉजी टिपिकली आपल्याला माहिती असलेल्या कुठल्या सब्जेक्ट्स मध्ये किंवा विषयांमध्ये किंवा कुठल्या क्षेत्रात वापरली जाते. पुण्यामध्ये आणि भारतामध्ये इन जनरल बघितलं तर आता सध्या बऱ्यापैकी रिक्रुटमेंट ही व्हायला लागली बेस्ड ऑन ग्रॅफोलॉजी. ओके. व्हायला लागली, पण पूर्णतः नाहीये. अच्छा. जर्मनी सारखा मोठा जो देश आहे त्याच्यामध्ये 85 ते 90% रिक्रुटमेंट ही ग्रॅफोलॉजीच्या बेसवर केली जाते. आपण खूप मागे आहोत त्याच्या. अच्छा. त्याच्यामुळे ग्रॅफोलॉजिकल पॉइंट ऑफ व्ह्यूनी लोकांचा अनालिसिस करून त्यांच्यामध्ये जे भारी आहे, त्यांच्यामध्ये जो चांगले गुण आहेत ते वापरणं, या पॉइंट ऑफ व्ह्यूनी आता सध्या आपल्याकडे काम नाही चाललंय इतक्या जोरात की जितक्या जोरात त्यांच्याकडे चाललंय. असं मला वाटतं की त्याच्यामुळे आपला सक्सेस रेट हा आपण अननेसेसरीली खाली करतोय. ओके. असं मला वाटतंय. सो आता ग्राफोलॉजी म्हणजे हँडरायटिंग किंवा याच्यातलाच एक भाग हा सही करणं असतो. तर आपल्याकडे असे खूप लोक आहेत की जे स्वतःचं सिग्नेचर अनालिसिस करून घेतात आणि मग त्याच्यानुसार त्यांना जे काही सजेशन्स दिले जातील त्याच्याप्रमाणे बदलही करतात की सही तिरकी सरळ असेल तर तिरकी करा, आडवी करा, वाकडी करा किंवा काय त्याच्यातले जे काय बदल आहेत ते. तर हे म्हणजे ग्राफोलॉजी का? हा, मग आता या गोष्टीला 2 प्रकार आहेत. एक तुम्ही जे म्हणताय तशा पद्धतीने बघितलं तर ग्रॅफोलॉजिकल अनालिसिस मध्ये शेप आणि सिम्बॉल्स हे कशा पद्धतीने वापरले पाहिजेत. म्हणजे सही वर जायला पाहिजे, सरळ जायला पाहिजे, सहीमध्ये डॉट्स असले पाहिजेत, नसले पाहिजेत, लेटर स्ट्रक्चर्स कशी असली पाहिजेत, हे ग्रॅफोलॉजी आहे. कारण काय तो अख्खाच्या अख्खा सब्जेक्ट हा शेप्स आणि सिम्बॉल समजून घेण्याचा सब्जेक्ट आहे. पण दुसरा जो पॅटर्न आता सध्या मार्केटमध्ये आहे की आपण काय, फॉर एक्झाम्पल अजय देवगण, तर त्याच्यामध्ये एक कुठलं तरी लेटर ओमिटच केलंय, गाळून टाकले, देवगण असं नाहीये, DEVGN देवगण असं केलंय ते. तर तो गण मधला GAN काढून टाकलाय. तर दॅट इज अ डिफरंट सब्जेक्ट ऑल टुगेदर. ते ग्रॅफोलॉजी मध्ये येत नाही. असा सब्जेक्ट आहे की ज्याच्यामध्ये ओमिशन असतं आणि ऍडिशन पण असते. पण आपल्या ग्रॅफोलॉजी मध्ये तो प्रकार नाहीये तसा काही. ओके. आणि मग आता ग्रॅफोलॉजी म्हणजे हँडरायटिंग अनालिसिस आणि ऍप्टिट्यूड टेस्ट, ह्या 2 सेम गोष्टी आहेत का ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत? नाही, ग्रॅफोलॉजी मधनं अनालिसिस करून आपल्याला ऍप्टिट्यूड समजू शकते. ओके. ऍप्टिट्यूड म्हणजे बेसिकली काय की व्यक्तीचा ब्रेन कशा पद्धतीने वर्क करतो, तो ब्रेन कसा वर्क करतो हे आपल्याला ग्रॅफोलॉजी मधनं कळतंय. म्हणजे ग्रॅफोलॉजी मधनं ऍप्टिट्यूड काय आहे त्याची हे समजतंय. ग्रॅफोलॉजी इज नॉट ऍप्टिट्यूड टेस्ट. ओके. पण ग्रॅफो मधनं आपल्याला ऍप्टिट्यूड समजू शकते की या व्यक्तीचा स्किल सेट काय आहे. ही व्यक्ती म्हणजे फॉर एक्झाम्पल 2+2 4 वी ऑल नो, पण एखादा व्यक्ती जर का म्हणला 2+2 ग्रीन, तर त्याला शिकवलंय 4, सगळे त्याला माहिती पण आहे 4च उत्तर आहे, बट ही वॉन्ट्स टू राईट ग्रीन, तर काय करायचं. तर आता याच्यामधनं त्याचा एक वेगळी विचार करण्याची शैली समजते ना. वी विल कॉल इट रॉंग. म्हणजे तुला मॅथमॅटिकल तुझं ऍप्टिट्यूड फारशी बरी नाहीये असं आपण म्हणू शकतो, कारण तू उत्तर चुकीचं दिलेस, बरोबर आहे, पण तू क्रिएटिव्हच आहे. ओके. सो आपल्याला ती क्रिएटिव्हिटी वापरता येऊ शकते का,
हम्म. हे ग्रॅफोमधनं समजतंय. ग्रॅफोलॉजीमध्ये काही असं राईट रॉंग असं काही नाहीये. अच्छा. म्हणजे असं केलं की चांगलं हस्ताक्षर, असं केलं की वाईट हस्ताक्षर, असं काही नाहीये. अच्छा. माइंडसेट आहे माणसाचा, बर. जो आपण वाचायला शिकतोय की तू असा असा आहेस बाबा. बर, मग हे जे तुझं एक माइंडसेट आहे तो कुठे वापरायचा, कुठल्या क्षेत्रामध्ये चालेल. आता समजा मी एका लॉयरला म्हणलो की अत्यंत तू म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड आणि एकदम शामळू बन, तर नाही बनू शकत ना तो. बरोबर आहे. आणि शामळू व्यक्ती लॉयर नाही बनू शकत. मग याच्यामध्ये राईट काय आणि रॉंग काय, काहीच नाही. म्हणजे लॉयर इज सपोज टू बी इन अ सर्टन वे. आणि जसा एक काय म्हणतो की नाही, स्ट्रेट थिंक करणारा जो माणूस असतो की सांगितले तेवढं करायचं, तर त्याचा एक पॅटर्न वेगळा आहे. म्हणजे त्यांनी तशा पद्धतीचं काम करणं आणि तशा पद्धतीचं आयुष्य जगणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. सो दोन गोष्टींमध्ये आपण ते कोण बरोबर काय कोण चूक असं करण्यापेक्षा आपण स्ट्रेंथ म्हणून त्या गोष्टीचा वापर करू शकतो असं मला वाटतंय. मला हा विचार खूप आवडला. म्हणजे आपण त्या व्यक्तीकडे एक इंडिव्हिज्युअल म्हणून बघतोय. म्हणजे लहानपणापासून आपल्याला कायम चांगलं सांगितलं जातं की चांगलं हस्ताक्षर पाहिजे. मग त्याच्यासाठी घरचे ते त्याच्यासाठी गिरवून घेतात आपल्याकडून की अक्षर चांगलं दिसलं पाहिजे. पण ते अक्षर चांगलं दिसलं का पाहिजे, किंवा म्हणजे एखाद्याचं हस्ताक्षर असतं की खूप घाईघाईत लिहितात आणि पटापटा पटापटा लिहितात, ते त्यांना कळतं ते, पण ते बाकीच्यांना वाचायला सोपं नसतं. आणि वेअर ॲज एखादी व्यक्ती असते ज्याचं अक्षर खूप छान असतं, असं सुरेख रेखीव वगैरे, तर त्याला पटकन लगेच अप्रिशिएट केलं जातं. तर हे असं न करता दोन्ही वेगवेगळ्या व्यक्ती आहेत, दोन वेगवेगळ्या काय म्हणूयात पर्सनॅलिटीज आहेत, आणि त्यांचे त्यांचे वैयक्तिक स्ट्रेंथ्स विकनेसेस आहेत, त्याच्याकडे बघायला आपल्याला ग्राफोलॉजी सांगतात. येस. म्हणजे माझ्या शाळेमध्ये ना एक कॉन्सेप्ट होती की कुठलीच गोष्ट या जगामध्ये युजलेस नाहीये. ओके. कुठलीच नाही. तर तसं मला हे ग्रॅफोलॉजीचं सायन्स वाटतं की एनी काइंड ऑफ शेप सिम्बॉल ज्याचा आपल्याला यूज करता येईल, मग तो युजलेस कसा काय. बरोबर आहे. म्हणजे जर का हे आपलं अंडरस्टँडिंग खूप क्लिअर झालं ना की मला सक्सेसफुल व्हायचं असेल तर त्या मॅडम सारखं मला MBA करायला लागेल का, नाही, मी माझा वेगळा पाथ सिलेक्ट करू शकतो ना, बट बेस्ड ऑन व्हॉट. तर ते बेस हा असायला पाहिजे की तू कशाबद्दल क्युरियस आहेस. ओके. जशी माझी सुरुवात झाली की आय गॉट क्युरियस की नक्की हा विषय काय आहे, याच्यातनं कसं समजतात गोष्टी, त्यांनी काय होणार आहे आयुष्यामध्ये. बरोबर आहे. तर ते जर का आपलं गोल असेल ना आयुष्यात की तू कशाबद्दल क्युरियस आहे, तू त्याचा अभ्यास करत राहा, तर तू कधीच थांबणार नाहीयेस. इन्स्टेड ऑफ फोकसिंग ऑन नेम फेम मनी रिस्पेक्ट XYZ, वाय नॉट फोकस ऑन क्युरिओसिटी. ज्याच्यामधनं ते जर का सॅटिस्फाय झालं तर माझं इंट्रिन्सिक मोटिवेशन क्लिअर होते, मग मी ते रोज करू शकतो. नक्कीच. आणि थकणार नाही मी ते करताना. सो तसा जर का आपला फोकस झाला ग्रॅफोकडे बघण्याचा, तर आपल्याला फक्त मनाबद्दलची इन्फॉर्मेशन ह्याच्यापेक्षा कित्येक जास्त गोष्टी कळू शकतात. ओके. म्हणजे स्वतःची आवड, स्वतःचा कल आणि इन जनरल स्वतःला समजून घेण्यासाठी ग्राफोलॉजी कसं मदत करू शकतं. म्हणजे स्वतःला समजणं म्हणजे एक्झॅक्टली काय हे पहिले आपल्याला समजायला पाहिजे. बरोबर आहे. सिंपल बोलायला गेलो तर सायकोलॉजीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी 12 प्रकार आहेत सेल्फचे. अच्छा. ज्याच्यामध्ये फिजिकल सेल्फ आहे, इमोशनल मेंटल सेल्फ आहे, स्पिरिच्युअल सेल्फ आहे, क्रिएटिव्ह सेल्फ आहे, असे बरेच आहेत, फायनान्शियल सेल्फ आहे. तर ह्या प्रत्येक सेल्फच्या बद्दलची जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्ही मला विचारू पण शकता ना की तुला या सेल्फ बद्दल काय वाटतं, फिजिकल सेल्फ बद्दल फॉर एक्झाम्पल काय वाटतं, तर मी इन्फॉर्मेशन तुम्हाला देईन. पण त्या इन्फॉर्मेशनची ऑथेंटिसिटी ही माझी तेव्हाच्या विचारांवर अवलंबून आहे. ओके. स्पीकिंग इज हॅपनिंग व्हेन माय ब्रेन सेल्स आर ओनली 25% ऍक्टिव्ह. म्हणजे तुम्ही जे आता बघताय ते फक्त 25%च बघताय. बरोबर. माझं. पण जेव्हा मी लिहितोय तेव्हा माझ्या ब्रेन सेल्स आर 85 to 90% ऍक्टिव्ह. आणि तुम्हाला ग्रॅफोलॉजी येत असेल तर याचा अर्थ तुम्हाला 85 to 90% ऑथेंटिकली इन्फॉर्मेशन माझी मिळणार आहे. अच्छा. 25% पेक्षा 85 ते 90% इन्फॉर्मेशन मिळाली तर तुम्हाला मी जास्त कळलो ना. इन्स्टेड ऑफ जस्ट टॉकिंग की तू काय आहेस, तुला काय वाटतं, आणि हे लिहिलेलंच जर का वाचता आलं आपल्याला, म्हणजे नॉट जस्ट लिटरेट पॉइंट ऑफ व्ह्यू, पण वाचता आलं तर आपल्याला माणूसच कळला ना.
बरोबर. पण मग असं झालं समजा की आता तुम्ही म्हणालात तसं की ते त्यावेळेसचे विचार आहेत. माणसांमध्ये बदल होत असतात येस, आणि म्हणजे अख्खा माणूसच बदलतो, त्याच्यामुळे विचार तर आधी विचार बदलतात मग माणूस बदलतो. बरोबर आहे. मग ग्राफोलॉजीने जे अनालिसिस आपल्याला त्या पॉइंट ऑफ टाइमला दिलं होतं Yes. तर ते बदलणार का? येस, डेफिनेटली बदलणार. या कारणामुळेच ते अकल्ट सायन्स म्हणून ट्रीट केलं जातं. ओके. म्हणजे तुम्ही म्हणता तो मुद्दा बरोबर आहे की आत्ताचे माझे जे विचार आहेत ते कदाचित 2 वर्षांनी किंवा 2 महिन्यांनी वेगळे असतील, बरोबर. सेम गोष्टीबद्दलचे. पण हे ग्राफोलॉजी मधनं आपल्याला समजू शकतं की हा विचार का बदलला. ओके. बदलला हे तर मी सांगितलंच तुम्हाला, पण तुम्ही समजा मला विचारलं की का रे, काय झालं, का बदलला तुझा विचार, आय डोंट नो, मला नाही माहिती, काहीतरी झालं आणि बदलला. पण तो जो बदल घडला तो आपल्याला हस्ताक्षरात कळू शकतो की तुझ्या आयुष्यात 1, 2, 3, 4 या घटना घडल्या, त्याच्यानंतर तुझ्या बदल घडलाय. म्हणजे जसं ग्राफोलॉजीमध्ये जेव्हा माझं ट्रेनिंग सुरू झालं तेव्हाचा आदित्य आणि ट्रेनिंग संपल्यानंतर किंवा प्रोसेस सुरू झाल्यानंतरचा आदित्य, ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक होता. ओके. प्रचंड डिफरंट पर्सनॅलिटीज होत्या. आता जो मी दिसतोय तसा अजिबात नव्हतं तेव्हा, बेसिकली सांगायला गेलं तर. बट ग्राफोलॉजीचा नुसता अभ्यास करायला लागून माझ्यामध्ये हा बदल घडलाय. ओके. नुसत्या कॉन्सेप्ट समजून घेऊन हा बदल घडलाय. आणि सिन्स तो बदल घडलाय त्याच्यामुळे मी हा असा जो बदल घडलाय तो अजून 3 वर्षांनी वेगळा असणार आहे आदित्य. नक्कीच. असं सगळ्यांचं असणार आहे. आणि ते टाइम टू टाइम आपल्याला समजून घेत राहावं लागेल की बदल कशामुळे घडलाय. म्हणजे ते असं नाही की एकदा प्रगती पुस्तक दिलं की तेच आयुष्यभरासाठी आहे, तसं नाहीये. नाहीये, नाहीये, नाही, तसं अजिबात नाहीये. मगाचा जो प्रश्न विचारलात की नाही ऍप्टिट्यूड बद्दलचा, तर दोज थिंग्स डोंट चेंज. ओके. मला समजा कळलं की तुमची काय फॉर एक्झाम्पल रिसर्चचा माइंडसेट तुमचा एकदम तगडा आहे, तर दॅट इज नेव्हर गोइंग टू चेंज. हा, मला असं होऊ शकतं की मी 15 तास रिसर्च केलाय त्याच्यामुळे मला तर नाही करायचं, उद्या सुट्टी आहे माझी, हे होऊ शकतं. पण ते स्किल नाही गेलं तुमचं. बरोबर. एक दिवस रेस्ट घेतली की नंतर परत तुम्ही रिसर्चला सुरुवात करू शकता, कारण ते आहे तुमच्यामध्ये. ओके. त्यामुळे ग्राफोलॉजीमध्ये आपल्याला फाउंडेशन ऍब्सोल्युटली क्लिअरली कळतं की हा व्यक्ती असाच असणार आहे. अच्छा. मग एक्झाम्पल द्यायला गेलं तर अग्रेसिव्ह व्यक्ती ही अग्रेसिव्हच असणार आहे. जास्तीत जास्त ती व्यक्ती असर्टिव्ह होऊ शकते, पण ती कधीही सबमिसिव्ह नाही होऊ शकत. स्ट्रॅटेजिकली मे बी सो, पण आयुष्यभर सबमिसिव्ह असं होऊच शकत नाही, कारण मुळातला पिंडच अग्रेसिव्ह आहे. ते आपल्याला ग्राफोलॉजी मधनं समजतं. अच्छा. आणि तरीही तो व्यक्ती सबमिसिव्हली का वागला, काहीतरी घडलं ना मध्ये, हा बदल दिसतोय आपल्याला, बट दॅट इज टेम्पररी. ओके. बेसलाईन सेम राहते, बाकीच्या गोष्टी बदलत जातात आयुष्यात. अच्छा. सो आपल्याला बेसलाईन समजते ग्राफोमधनं. ओके. सो आता हे ग्राफोलॉजी सायन्स जे आहे ते वापरून आपल्या समोर कुठल्या कुठल्या करिअरच्या संधी उपलब्ध असतात, कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये ग्राफोलॉजी शिकलेली माणसं जाऊन ऍक्टिव्हली काम करू शकतात. येस. सो आता जे मी आता सगळ्या गोष्टींवर फोकस करतोय ते क्षेत्र आहेत. पहिलं क्षेत्र आहे सायकोलॉजी रिलेटेड गोष्टींमध्ये काम करू शकतो, म्हणजे अनालिसिस डायग्नोस्टिक पॉइंट ऑफ व्ह्यूनी. ओके. लिमिटेड स्कोप आहे थेरपीचा, पण ते करता येऊ शकतं. दुसरं क्षेत्र आहे करिअरमध्ये, जे मी आता करतोय. तिसरी गोष्ट रिलेशनशिप कुठल्याही व्यक्तीबरोबरचं, म्हणजे एम्प्लॉयर रिलेशन असेल किंवा पार्टनरशिप रिलेशन असेल किंवा हजबंड वाईफ, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड, कुठलंही रिलेशन असेल, त्या रिलेशनशिपचा आपल्याला अनालिसिस करता येऊ शकतो कम्पॅटेबिलिटी पॉइंट ऑफ व्ह्यूनी. अच्छा. म्हणजे जसे 36 गुण जुळवतात की नाही, तसे 36 ट्रेट आपण जुळवणं आवश्यक आहे. ओके. तसं आपल्याला अनालिसिस करता येऊ शकतो. पुढचं आहे चाइल्ड डेव्हलपमेंट, आपल्याला कळू शकते. अच्छा. की आपलं मूल हे आता या वयाला असं आहे, तर त्याचा सायकोलॉजिकल अंडरस्टँडिंगनी हँडरायटिंग मध्ये काय कुठल्या गोष्टी दिसत आहेत आपल्याला. आणि आता पुढची गोष्ट, येस, आणि मग पुढची गोष्ट आपल्याला काय करावी लागेल, ह्याचा आपल्याला ग्राफोलॉजीच्या माध्यमातून फायदा घेता येऊ शकतो. क्राईम मध्ये खूप ग्राफोलॉजी वापरली जाते. म्हणजे क्वेश्चन्ड डॉक्युमेंट अनालिसिस नावाचा प्रकार आहे, याच्यामध्ये ग्राफोलॉजी खूप वापरली जाते. परत एकदा, अजूनही भारतामध्ये त्याला एवढं वजन आहे का, नाहीये. परदेशात तुफान, प्रचंड वजन आहे. म्हणजे क्रिमिनल केसेस अशा सोडवतात लोक बेस्ड ऑन ग्राफोलॉजी. मी तुम्हाला एक सजेस्ट करतो, जिंक्स नावाची एक सिरीज आहे, त्या सिरीज मध्ये ग्राफोलॉजीचा उपयोग केलाय. रादर आय विल सेंड यू द लिस्ट की हे सगळे मूव्हीज आणि सिरीज आहेत की जे रिअल लाईफ स्टोरीवर अवलंबून आहेत बनवलेले, आणि त्या केसेस या ग्राफोलॉजीच्या माध्यमातून सोडवल्यात.
पोलिसांना आणि इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर्सला ते शोधता येत नव्हतं, पण अनालिसिस केलं आणि सांगितलं की हा तो माणूस आहे. आणि ते करेक्ट होतं. येस. म्हणजे हे एम्पिरिकली प्रूव्हन आहे बाकीच्या देशांमध्ये येस येस. की दिस इज हाऊ अ क्रिमिनल लुक्स लाईक और दिस इज हाऊ द क्रिमिनल इज. येस. म्हणजे बेस्ड ऑन ग्रॅफोलॉजी खूप टॅलेंट आहे बरं का, बाय द वे, भारतामध्ये सुद्धा ग्रॅफोलॉजिस्ट मध्ये अच्छा. सॉलिड टॅलेंट आहे. म्हणजे लोक हँडरायटिंग बघून सांगू शकतात की ह्या रायटरचा आवाज कसा असेल, ओ बोलण्याचा पेस कसा असेल. म्हणजे राईट नाव आपण बोलत असताना मध्ये मध्ये मी पॉज घेतोय, ते आपल्याला बरोबर सांगता येऊ शकतं की हा माणूस असा असा बोलतो. हा माणूस दिसतो कसा, लिटरली इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर्स बरोबर स्केच काढून घेत आहेत बर डायरेक्ट, की बेस्ड ऑन हँडरायटिंग हा माणूस असा असा दिसत असणार आहे, अँड इट कम्स ट्रू. सो हे एक क्षेत्र आहे ग्रॅफोलॉजी ज्याच्यामध्ये उपयोग करता येऊ शकतं ते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सेल्फ डिस्कवरी. ओके. मी कोण, आणि स्पिरिच्युअल लेवलला नाही बरं का, स्ट्रिक्टली सायकोलॉजिकल लेवलला. त्यामुळे ग्रॅफोचा अख्खाच्या अख्खा फाउंडेशनच सायकोलॉजी. ओके. म्हणजे मानसशास्त्राचं जर का आवड असेल ना एखाद्या व्यक्तीला, किंवा काय 2 पुस्तकं वाचली आहेत, भारी वाटलं, तो व्यक्ती ग्रॅफोलॉजी करू शकतो. एलिजिबिलिटी बघायला गेलं ना तर अशी काही नाही आहे ग्रॅफोलॉजीची एलिजिबिलिटी. ओके. क्युरिओसिटी, इंटरेस्ट, दॅट इज एलिजिबल. आता हा जो मी कोण वाला प्रश्न आहे तो सगळ्यात जास्त मी कोण आणि मला काय करायचंय हा बऱ्याच विद्यार्थ्यांना पडणारा प्रश्न आहे. Yes, पण definitely. त्याच्यापेक्षा पलीकडे जाऊन म्हणजे जेव्हा करिअर किंवा काहीतरी काम करायची इच्छा ज्यांच्याकडे असते, हा प्रश्न स्टार्टअप्सला आणि ऑन्ट्रप्रेनर्सला खूप पडतो. मग ह्या लोकांसाठी ग्राफोलॉजी कसं काम करू शकतं? मी स्वतः 2 पद्धतीने काम करतोय. Okay. रिक्रुटमेंट, एम्प्लॉयमेंट मध्ये, ओके. की कुठल्या व्यक्तीला कुठलं काम द्या, बरोबर आहे, दॅट इज फर्स्ट. आणि सेकंड, लोगो अनालिसिस. ओके. की ज्याच्यामध्ये मी समजा एखाद्या कंपनीचा ओनर आहे, मी सृजनचा ओनर आहे. सृजन म्हणल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये काय काय विचार येतात, परत विचार आले बघा. बरोबर. हे विचार एका शेप आणि सिम्बॉल मध्ये दाखवणं, बरोबर आहे. आणि तो शेप आणि सिम्बॉल रिप्रेझेंट सृजन, विच इन टर्न रिप्रेझेंट्स मी. म्हणजे सिम्बॉल वरनं मी काय हे समजतं, ओनर कोण हे समजतं, बरोबर आहे. आणि जर का तो सिम्बॉल परफेक्टली मेड असेल तर क्लायंट जनरेशन पण खूप इझिली करता येऊ शकतं. कसं? आता मी तुम्हाला सांगतो, नायकीचा सिम्बॉल आहे. हो. कुठल्याही शूज वर किंवा अपॅरल्स वर बघितलं आपल्याला इमिडिएटली कळतं नायकी आहे. बरोबर. करेक्ट आहे. कसं काय? तो टिक मार्क, राईट टिक. येस येस. दॅट टिक मार्क सजेस्ट की ही व्यक्ती इज अ गो गेटर. ओके. बरोबर आहे. म्हणजे सगळे टॉप लेवलचे ऍथलीट्स नायकीज का चूज करतात? नॉट सो मेनी आर चुझिंग रिबॉक और अंडर आर्मर. आता आय थिंक स्टेफ करी अंडर आर्मर कडे आहे, आय थिंक सो. पण मेनी प्लेयर्स आर फोकसिंग ऑन नायकी. ओके. विराट कोहली प्युमा. वाय? कारण काय, प्युमा जम्प घेतोय ना, करेक्ट. आता तो जम्प फक्त चुकीच्या डायरेक्शनने घेतोय. कसं? तो अनालिसिस आहे की लेफ्टवर्ड जम्प घेतोय, राईटवर्ड जम्प घेतोय, वर घेतोय, खाली घेतोय, तेव्हा त्याचे पायाचं पोस्चर काय, कसं आहे, या सगळ्या गोष्टींचा अनालिसिस इज ग्रॅफोलॉजी. सो एंटरप्रेनर्स जे आहेत त्यांच्यासाठी त्यांचा लोगो इज देअर फर्स्ट इम्प्रेशन रे. बरोबर. ते समजायला पाहिजे आपल्याला. मी आता फॉर एक्झाम्पल या सेशनला बसत असताना मी शॉर्ट्स मध्ये बसलो असतो, चुरगळलेला कुठला तरी टी शर्ट घालून आलो असतो घरातला, झोपून उठलेला दिसत असतो, तर दॅट इज माय फर्स्ट इम्प्रेशन ना. लोगो रिप्रेझेंट्स दिस ओनली. अच्छा. जस्ट लाईक युअर सिग्नेचर. युअर सिग्नेचर इज युअर रिप्रेझेंटेटिव्ह समाजामधलं. लोक तुम्हाला कसे बघतात ते आपल्याला सिग्नेचर मधनं दिसतं. तसंच लोक कंपनीला कसे बघतात हे लोगो मधनं दिसतं. सो जर का एखाद्या कंपनीचा लोगो प्रॉपरली मेड नसेल तर त्यांचा सक्सेस रेट हा इमिजिएटली ड्रॉप होतो. मी तुम्हाला एक गंमत सांगतो. मी एका माझ्या ग्रुप ऑफ फ्रेंड्स बरोबर जेवायला बाहेर चाललो होतो आणि एक मी काय म्हणतो ना, एक्सपेरिमेंट करायचं तेव्हा ठरवलं की कोणाला कुठल्या कुठल्या ठिकाणी जायचंय आणि काय काय खायचंय हे तुम्ही लिहून काढा. त्यांनी लिहून काढल्या गोष्टी आणि मी त्या गोष्टीचं अनालिसिस करत होतो की खरंच कोणाच्या मनात काय आहे.
ओ. फायनली एक ठिकाण आम्ही ठरवलं. आम्ही त्या ठिकाणी गेलो. सगळ्यांना चायनीज खाण्याची इच्छा होती, सो आम्ही त्या चायनीजवाल्या ठिकाणी गेलो. आणि मी फक्त त्या रेस्टॉरंटची पाटी बघितली, ज्याच्यामधनं मला रिअलाइज झालं की हे तेल चुकीचं वापरतात. पॉश रेस्टॉरंट बरं का, काही प्रॉब्लेम नाही, हे कॉमन सेन्सवर नाहीये की हे टपरीवरचं चायनीज आहे त्याच्यामुळे कसं असेल, वी डोंट नो. पॉश रेस्टॉरंटमध्ये त्या चायनीज यांचा लोगो बघून समजलं की यांचं तेलमध्ये गडबड आहे. ओके. राईट. मी हे लोकांना सांगितलं, त्यांनी ऐकलं नाही. खाल्लं तिथे जाऊन आणि पोट बिघडलं. अच्छा. सो हे रिअल लाईफ एक्सपिरियन्सेस आहेत. अच्छा. जेव्हा मी शिकत होतो तेव्हा सुद्धा बाकीच्या फेलो ग्रॅफोलॉजिस्ट बरोबर आम्ही शॉपिंग करायला बाहेर पडलो होतो आणि आम्ही दुकानांचे लोगो बघून ठरवत होतो की या दुकानाच्या आतमध्ये काय मिळणार आहे आपल्याला, कशा टाईपचे कपडे मिळणार आहेत. ओके. बरोबर आहे. सो हा लोगोचा अनालिसिस क्रीम क्लास आहे, खूपच भारी अनालिसिस आहे आणि याच्यामधनं इमिजिएटली समजू शकतं की आपल्याला क्वालिटी काय मिळणार आहे. ओके. त्यामुळे आपण स्वतःचा लोगो तयार करत असताना ग्रॅफोलॉजीचा आधार घेतला पाहिजे. कारण काय, नाहीतर आपण स्वतःचे इमेज काय तयार करतोय त्या पद्धतीने लोक आपल्याकडे येणार आहेत का नाही येणार आहेत हे ठरणार आहे. म्हणजे आपण बाकी सगळं आपलं प्रोडक्ट प्राइसिंग, प्रमोशन आणि प्लेसमेंट हे भारी केलंय आपण, पण लोगो चुकीचा आहे ना, म्हणजे माइंडसेट चुकीचा आहे. बरोबर आहे. माइंडसेटच जर का चुकला तर लोक नाही येणार. मग त्या लोगो प्रॉपरली समजण्यासाठी त्या व्यक्तीला स्वतःला किती समजून घेण्याची गरज आहे? खूप प्रचंड गरज आहे. म्हणजे माझ्या मॉड्यूलमध्ये लोगो अनालिसिस आणि डेव्हलपमेंट मॉड्यूलमध्येच असं आहे की तुम्हाला मुळात हा व्यवसाय का करायचा आहे हेच मला समजून घ्यायचं आहे. हे समजा नाही केलं तुम्ही तर काय प्रॉब्लेम आहे, नाही केलं मी हे, तर ती गोष्ट तुम्हाला क्लिअर असेल तर तुम्ही तशा पद्धतीने, आणि क्वेश्चन आन्सर्स असतात प्रॉपरली, हा व्यवसाय का करायचा, ह्याच्यातनं काय होणार, सगळी डिटेल्ड इन्फॉर्मेशन असते. त्या डिटेल्ड इन्फॉर्मेशनचा अनालिसिस करून पहिले तर मला समजतं की क्लायंटची क्लॅरिटी किती आहे, कितपत विचार इन्व्हेस्ट केलाय या सगळ्या प्रोजेक्टमध्ये. आणि दुसरी गोष्ट समजते की तो जो विचार आहे तो फ्रुटफुल करण्याकरता या व्यक्तीचे स्किल काय आहे, कॅलिबर काय आहे, आणि त्या कॅलिबरच्या बेसवरनं आपण तो लोगो कसा असायला पाहिजे हे ठरवतो. अच्छा. म्हणजे माझा स्वतःचा सृजनचा जो लोगो आहे तो ऍक्च्युली SRUJAN हे जे स्पेलिंग आहे त्याच्यामध्ये यू आणि जे कनेक्टेड आहेत. ओके. तुम्हाला मी नंतर दाखवतो लोगो कसा आहे. यू आणि जे कनेक्टेड आहेत. वाय यू आणि जे कनेक्टेड आहेत? कारण काय, यू इज अ सिम्बॉल ऑफ लर्निंग. ओके. जितकं जास्त लर्न करू तितकं जास्त ग्रो होऊ, पण नुसतं लर्निंग उपयोगाचं आहे का? नाही. अप्लाइड लर्निंग इम्पॉर्टंट आहे की हे जे आपण थिअरी समजून घेतली आहे ती मी रिअल लाईफ मध्ये वापरणार आहे का? दॅट इज द पुढचं पोर्शन ऑफ लेटर जे. ओके. लेटर जे इज ऍप्लिकेशन ऑफ दॅट लर्निंग. आणि व्हेन आय कनेक्ट दीज टू, त्याचं मिनिंग काय होणार? अप्लाइड लर्निंग. अच्छा. जे मी मगाशी म्हणलो दॅट इज माय गेम पॉइंट. ओके. ते मला करायला आवडतं स्वतःला, त्यामुळे ते मी निरंतर करू शकतो. बरोबर आहे. मला हे लोकांना द्यायचंय, त्याच्यामुळे लोगो तसा आहे. ओके. पण आता हे लोकांना कळतंय का? नाही. लोकांना सिम्बॉल दिसतोय, शेप दिसतोय फक्त. बरोबर आहे. पण सिन्स हे सबकॉन्शियस रिप्रेझेंटेशन आहे, लोगो बघून आपल्या मनामध्ये एक छाप तयार होतो. बरोबर आहे. मर्सिडीजचा लोगो बघितला, ओ मर्सिडीज. हे ओ मर्सिडीज काय? राईट. इट्स नॉट अबाउट द प्राइस, इट्स अबाउट द लोगो. की दॅट लोगो इज प्रेस्टिजियस. लोगो मध्ये रॉयल्टी दिसते म्हणून भारी वाटतंय. रॉयल्टी कोणाला दिसते? सबकॉन्शियसला. इम्पॉर्टन्स क्रिएट कोणी केला? सबकॉन्शियसने क्रिएट केला. म्हणून लोगो तसा तयार करणं आवश्यक आहे की जेणेकरून आपल्याला जे खरंच डिलिव्हर करायचंय ऑथेंटिकली ते समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये त्याचं एक रोप लावणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी लोगो अनालिसिस आहे. सो अशा दोन पद्धतीने एंटरप्रेन्युअर्सला खूप मदत होऊ शकते. लोगोचा अनालिसिस झाला कीच आपल्याला समजणार आहे की कुठल्या कुठल्या रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहेत यांच्यावर कामाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी, आणि त्या रिस्पॉन्सिबिलिटीज कोणाला कशा कशा द्यायच्या. ओके. हे म्हणजे इट गोज हँड इन हँड ऍक्च्युली. इट्स लाईक अ टीम वर्क. येस. त्याच्यामुळे जेव्हा मी लोगो अनालाइज करतोय किंवा लोगो देतोय तेव्हा मी त्या लोकांच्या बरोबर बराच कन्सिस्टंटली कनेक्टेड असतो.
कारण काय मला मला ते बघायचं असतं की लोगोमध्ये काही चेंजेस करायला लागणार नाहीयेत ना, चालले ते ओके चालले ना. आणि जर का चेंजेस करायला लागले, काही काही केसेसमध्ये असं असतं की कोका कोला फॉर एक्झाम्पल, लोगो केवढे त्यांचे खूप बदलले. इलस्ट्रेशन्स बदललेत. का बदललेत? कारण काय काळ बदलला, फिलॉसॉफी बदलली, मेंटॅलिटी बदलली आणि प्रोडक्ट बदललं. तर हे सगळे चेंजेस आपल्याला लोगोमधनं दिसतात, सगळे चेंजेस. सो ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूने सुद्धा ग्रॅफोलॉजी प्रचंड उपयोगाचं ठरू शकतं लोकांसाठी, ओव्हरऑल बिझनेस स्केल अप करण्यासाठी. ओके. सो आता MBAच्या स्टुडंट्सना पर्टिक्युलरली एक विषय शिकवला जातो ज्याचं नाव आहे डिझाईन थिंकिंग. तर आता ते डिझाईन थिंकिंग करताना म्हणजे जेव्हा ती जी प्रोसेस आहे आयडिएशन टू अगदी ते प्रॉडक्ट इम्प्लिमेंट करून फीडबॅक पर्यंत, तर ह्याच्या वेगवेगळ्या फेजेसमध्ये डिझाईन थिंकिंगच्या अभ्यासामध्ये ग्राफोलॉजी कुठे येऊ शकतं का, किंवा काय त्याचं कनेक्शन आहे का? डेफिनेटली येऊ शकतं. म्हणजे हे जे मी आता सगळे मुद्दे म्हणलो ते आपल्याला, शेवटी डिझायनर काय व्हेरी क्रिएटिव्ह पर्सन, बरोबर आहे. सायन्स आणि टॅलेंट किंवा क्रिएटिव्ह थिंकिंग हे एकत्र आलं ना तर मजाच औरे. हे आपल्याला त्याच्यामुळे इम्पॉर्टंट आहे. म्हणजे नुसता लोगो बनवला त्या तसं नाही, ग्रॅफोलॉजिकली करेक्ट लोगो बनवला तर आपल्याला ओव्हरऑल नुसतं ते इम्प्रेशन म्हणजे छान वाटतंय हे इम्प्रेशन नाहीये, बरोबर आहे. काम पण तसं व्हायला पाहिजे, प्रोडक्टिव्हिटी तशी असली पाहिजे, क्लायंट तसे मिळाले पाहिजेत, बरोबर आहे. म्हणजे एखाद्या आता एका ब्रँड बरोबर काम करत होतो की ते ज्वेलरीमध्ये होते, मोत्याचा बिझनेस होता. आणि आता तुम्हीच मला कॉमन सेन्स सांगा, मोती हा सकाळी जास्त झळकतो का रात्री जास्त झळकतो? रात्री. करेक्ट. आणि त्यांचा अख्खाच्या अख्खा जो ब्रँडिंग हे होतं ते व्हाईट आणि आयव्हरी होतं. कसं रे, कसं लोकांना दिसतच नाहीये की तुमचे मोत्याचा बिझनेस आहे. जेव्हा तोच फक्त पांढरा रंग, आयव्हरी रंग मी ब्लॅक केला, मोती झळकला, लोकांना दिसायला लागलं रे हा हे भारी दिसतंय काहीतरी, जाऊन तर बघूया. घ्यायला पाहिजे असं नाहीये, पण फर्स्ट इम्प्रेशन, बरोबर आहे. आणि बिझनेस चांगला आला कारण प्रोडक्ट चांगलंच होतं. त्यांना प्रश्न जो 3-4 वर्ष पडत होता की अरे प्रोडक्ट मध्ये काही प्रॉब्लेम आहे का? मी जेव्हा हँडरायटिंग बघितलं तेव्हा सांगितलं अजिबात काही प्रॉब्लेम नाहीये. सिग्नेचर बघितला, अजिबात काही प्रॉब्लेम नाहीये. पण मग प्रॉब्लेम येतोय कशात? म्हटलं अरे तुम्ही लोगो नाही दाखवलायत मला. जेव्हा लोगो बघितला तेव्हा लक्षात आलं की हे चुकतंय, हे ब्रँडिंग चुकतंय तुमचं. प्रोडक्ट आणि प्राइसिंग मस्त आहे, नो प्रॉब्लेम, ह्याच्यात काम करायला लागेल. सो डिझाईन थिंकिंग ग्रॅफोलॉजिकली जर का अप्रूव्ड असेल तर त्याचं जास्त फ्रुटफुल रिझल्ट्स असू शकतात. त्यामुळे हे खरं तर ऍड करायला पाहिजे आपण. तुमच्यासारख्या ओळखीमध्ये एज्युकेशन वाले कोणी असतील तर आपण नक्की त्यांच्याशी बोलूया याविषयी. की ग्रॅफोलॉजिकल पॉइंट ऑफ व्ह्यू हा आपण डिझायनरला द्यायला पाहिजे. तर ओव्हरऑल त्यांचा पण माइंडसेट हा जास्त सक्सेस ओरिएंटेड होईल ना, नॉट जस्ट इम्प्रेशन ओरिएंटेड. अँड सक्सेस कम्स व्हेन यू आर एक्सप्रेसिंग प्रॉपरली. तुम्हाला जे खरंच म्हणायचंय ते म्हणता येणं, ह्याच्याकरता ग्रॅफोलॉजीचा तिथे उपयोग करता येऊ शकतो. ओके. तर आता पुढचा प्रश्न असा आहे की ग्राफोलॉजिस्ट होण्यासाठी कुठल्या प्रकारचं शिक्षण घ्यावं लागतं? माझ्याकडे यायचं नाही, माझ्या मेंटॉरकडे जायचं ऍक्च्युली. जुबिन बबायना म्हणून माझे सर आहेत. आतापर्यंत जेवढं मला सगळं ग्रॅफोलॉजी थोडंफार जे जमतंय ते सरांमुळे जमतंय. आणि त्याला काही असं प्रॉपर ट्रेनिंग असं नाहीये. ओके. म्हणजे काय म्हणतात ना, युनिव्हर्सिटीनी अप्रूव्ह केलेला कोर्स आणि मला नक्कीच आवडेल असा संधी मिळाली तर ते अप्रुव्हल करायला, जेणेकरून सगळ्या लोकांना तो उपलब्ध असेल. पण सध्या तसं काही नाहीये. ओके. हा, त्याच्यामुळे ज्या लोकांना मन म्हणजे काय आणि मनाचं वापर हा आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने कसा करता येईल ह्याच्यात ज्यांना इंटरेस्ट आहे ते कुठलीही व्यक्ती ग्रॅफोलॉजिस्ट होऊ शकते. ओके. कुठलीही व्यक्ती. आणि त्याला एज लिमिट पण काही नाहीये. 16 पासून 60, 70, 80, 90 तुमचं वैयक्तिक इन्क्लिनेशन जे काय आहे ते ती व्यक्ती ग्रॅफोलॉजी करू शकते. म्हणजे बऱ्याच वेळेला मी तरी सजेस्ट असं करतो, कारण काय मी सेल्फ डिस्कव्हरीमध्ये इंटरेस्टेड आहे, की सायकोलॉजीची थोडी आवड असू देत. ओके. थोडी आवड असू देत. जर का तुम्हाला योग्य ग्रॅफोलॉजिस्ट सापडला शिकवणारा तर तो तुम्हाला बरोबर डायरेक्ट करू शकतो की सध्या तू या परिस्थितीमध्ये आहेस, या माइंडसेटमध्ये आहेस आणि तुला या प्रकारच्या आयुष्यातले प्रश्न आहेत.
तर ते सोडवण्याकरता सध्या तू हे पुस्तक वाच किंवा आपण बोलतच राहूया, जेणेकरून तुला पुढचे प्रश्न पडतील ओके. आणि तू सेल्फ डिस्कव्हरीचा तुला आनंद मिळेल, छान वाटेल. बरोबर आहे. नाहीतर कसं आहे की ग्रॅफोलॉजी हे जर का फक्त पैसे कमवण्याचं साधन असा जर का मुद्दा ठेवला ना, तर माझा तरी असा पर्सनल एक्सपिरियन्स आहे की मजा नाहीये तेवढी. कारण का इट इज मच मोर दॅन जस्ट मेकिंग मनी. सगळ्या गोष्टी पैशांची रिलेट जर का करायच्या असतील तर करतात अजून सुद्धा ग्रॅफोलॉजिस्ट असे खूप आहेत, बट ह्याच्यामध्ये सेग्रिगेशन आहे. काय काय ग्रॅफोलॉजिस्ट हे प्रोफेशनल्स आहेत आणि काय काय ग्रॅफोलॉजिस्ट हे बिझनेसमन आहेत. ओके. पॉइंट ऑफ व्ह्यूज वेगळे आहेत सब्जेक्टकडे बघण्याचे. दोन्ही उत्तमच काम करतायत, पण परत एकदा ते त्यांच्या सेल्फ डिस्कव्हरीवर अवलंबून आहे. त्यांना काय आवडते, त्यांचं इन्क्लिनेशन काय. पण दोन्ही ठिकाणी जर का त्यांना मन काय आणि त्याचा उपयोग काय ह्याची ओढ असेल तर लेटर यू चूज असं आहे. ओके. सो शेवटचा प्रश्न असा आहे की आपल्याकडे खूप विद्यार्थी नवीन काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतात, तर त्यांच्यासाठी तुमचा मोलाचा सल्ला काय असेल? फॉलो एक्सप्लोरेशन फेज मध्ये असलेले स्पेशली. फॉलो क्युरिओसिटी. ओके. कारण काय मला पर्सनली असं वाटतं की जेव्हा आपण कुठल्या तरी गोष्टीबद्दल क्युरियस असतो तेव्हा आपण त्याचा ध्यास घेतो की मला ही गोष्ट कळली पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे आपला सायमन सिनेक नावाचा एक माणूस आहे ज्यांनी वाय ह्या क्वेश्चनवर पुस्तक लिहिलंय की तुमचं कारण काय, कुठली गोष्ट करण्याच्या मागचं, नो युअर वाय. ओके. बरोबर आहे. तर ते आपलं क्युरिओसिटी हे जर का कारण असेल तर आपण सतत सतत ते करत राहणार आहोत आणि शोधत गेल्यामुळेच आपल्याला इव्हेंच्युअली सक्सेस मिळणार आहे. ओके. सो तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी ज्या नेम, फेम, मनी, रिस्पेक्ट ज्या काय आहेत ते तुम्हाला तुमचा वाय बरोबर तुम्ही असोसिएट झाल्यानंतर आपसुकच ते तुमच्या मागे येणार आहे, आपसुकच मागे येणार आहे. तर नवीन वाटा शोधत राहा. हा आणि नवीन वाटा शोधत राहा, स्वतःला का हा प्रश्न विचारत राहा, स्टे क्युरियस आणि त्या गोष्टीचा ध्यास घेऊन ऍक्च्युली मार्गक्रमण करत राहा. तर तुम्हाला फुलस्टॉपच नाही या गोष्टीला, तुम्ही सतत पुढे जात राहू शकता. लाईफ लॉंग लर्निंग, सेल्फ डिस्कव्हरी, ते अप्लाइड लर्निंग आणि त्याचा उपयोग तुम्ही स्वतःसाठी, स्वतःच्या फॅमिलीसाठी, स्वतःच्या बिझनेससाठी कसा करून घेऊ शकता याच्यासाठी एक एक्सलंट टूल ज्याला आपण म्हणू शकतो, जे सायन्स आहे, ते म्हणजे ग्राफोलॉजी. आय होप तुम्हाला सगळ्यांना आजचा एपिसोड आवडला असेल. धन्यवाद.